बाटलीचं झाकण व जुना स्केच पेन यांच्या साह्यानं आज आपण एक पुंगे बनवूया। यासाठी लागेल तुम्हाला बाटलीचं झाकण, रबर बँड, फुगा, स्केच पेन, एक कडक स्ट्रॉ। सुरुवातीला बाटलीच्या झाकणाला कात्रीच्या साह्यानं असं मोठं होल करून घ्या। दोन्ही बाजूने ते स्मूथ असलं पाहिजे आणि बाजूवरती सुद्धा एक छोटंसं होल करून घ्या की ज्याच्यामध्ये आपल्याला कडक स्ट्रॉ असा घट्ट बसवायचा आहे। आता मधल्या छिद्रामध्ये तुम्ही स्केच पेन व्यवस्थित असं बसून घ्या, तिथे कुठेही एअर लिकेज राहणार नाही याची काळजी घ्या। पेन असा खाली व्यवस्थित बसवा आणि त्याची उंची साधारणतः झाकणाच्या उंची एवढी असावी, त्याची तुम्ही काळजी घ्या। आणि साईडला तुम्ही स्ट्रॉ बसवलेला आहे। आता एक फुगा घ्या की तो फुटलेला असला तरी चालेल। आता फुगा ताणा आणि छानपैकी असा बाटलीच्या झाकणावरती तो व्यवस्थित ताण देऊन पसरून घ्या। रबर बँडच्या साह्यानं फुगा जाग्यावरच राहील याची काळजी घ्या। सर्व बाजूनी तुम्ही रबर बँड व्यवस्थित लावून घ्या। वरच्या बाजूने बघा, याच्यामध्ये ट्रिक आहे, तुम्हाला आता पेन थोडासा वर ढकलावा लागेल जेणेकरून तो फुग्याला सहज टच होईल। टच होणं महत्त्वाचं आहे। पेनला 2 छिद्र करून घ्या म्हणजे तुम्हाला पुंगी वाजवता येईल। आता ही तयार झालेली पुंगी वाजवायला तयार राहा। ही पुंगी लहान मुलांना छान असा आनंद देत राहील आणि बनवायला फार सोपे आहे।